जी आहे ती आपलं कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं जे पाणी आहे त्याच्या अनुषंगाने काही बाबी आपल्याला अवगत करण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवाव्या यासाठी ही प्रेस आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 2014 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले अगदी तेव्हापासून कृष्णा खोऱ्याच्या पाण्याच्या बाबतीत मराठवाड्याचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी ते अगदी सुरुवातीपासूनच ऍक्टिव्ह होते। प्रचंड त्यांनी सहकार्य केलं होतं, बैठका घेतल्या, दिल्लीमध्ये काही तिथल्या विभागामध्ये विषय प्रलंबित होते पर्यावरण विभागाकडे त्यांनी आणि गिरीश महाजन साहेबांनी तेव्हा त्या विषयात सहकार्य केलं होतं। आणि आपलं सरकार महायुती सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे पहिले निर्णय झाले मोठे प्रशासकीय मान्यता ज्या मोठ्या झाल्या त्याच्यामध्ये आपल्याच 7 TMCचा विषय होता। आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुराचं जे पाणी आहे कोल्हापूर सांगलीचं ते मराठवाड्याकडे आणण्याच्या बाबतीत अनेक वेळेस उल्लेख केला होता आणि त्याच्या अनुषंगाने जागतिक बँकेची मदत घेऊन त्या प्रकल्पाचा एक टप्पा आता लवकरच सुरू होतोय आणि दुसरा टप्पा जो आहे तो 100 किलोमीटरच्या बोगद्याच्या माध्यमातून पाणी आणण्याचा त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा आता आपण लवकर देण्याच्या बाबतीत बैठकीत ठरलंय आणि ऑगस्ट एंड पर्यंत तो फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्याला मिळेल। हा विषय आहे, हा बॅकग्राऊंडचा झाला। आजची जी प्रेस आहे ती ह्याच्याशी संबंधित एका वेगळ्या महत्वाच्या विषयाबद्दल आहे, ती म्हणजे 23.66 TMC पाणी याची प्रशासकीय मान्यता 2009 मध्ये मिळाली होती आणि 2022 मध्ये मी सांगितल्याप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्याला देखील सुधारित प्रशासकीय मान्यता 2022 मध्ये मिळवून दिली होती। आपण त्या माध्यमातून हाती जी कामं घेतली होती ती 7 TMCची कामं होती। उरलेलं 16.66 TMC जे आहे ते देखील स्वाभाविकपणे मराठवाड्याच्या म्हणजे धाराशिवच्या आणि बीडच्या हक्काचं पाणी आहे। या पाण्याच्या माध्यमातून जवळजवळ 85,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि हे आपलं हक्काचं पाणी मिळवून देण्याच्या अनुषंगाने देखील आपण आता अतिशय ताकदीने प्रयत्न सुरू केले। KWDT 1 म्हणजे कृष्णा पाणी तंटा लवाद 1 त्याच्या अंतर्गत आपल्याला कल्पना असेल की साधारण 599 TMC पाणी हे महाराष्ट्राला देण्याचं ठरलं होतं। आता या 599 TMCचा गेल्या काही वर्षाचा आपण अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा पाऊस काळ चांगला असतो तेव्हा देखील साधारण 520 TMC पाणी एवढंच आपण महाराष्ट्रात वापरतोय, म्हणजे उरलेलं पाणी जे ते पुढे जाते। आपल्याला अधिकार आहे तो 599 TMC वरती, परंतु प्रत्यक्षात पाणी जे आपण वापरतोय ते साधारण 520 TMC आहे। याच्यावरती अजून प्रदीर्घ चर्चा झाली आणि मग असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत आणि मग काही प्रमाणात पाणी तिथे लागणार आहे। मग त्याचं देखील आपण गोळाबेरीज केल्यानंतर लक्षात आलं की जास्तीत जास्त 560 TMC हे सगळे चालू प्रकल्प मान्यता मिळाले प्रकल्प जर मार्गी लागले तर अंदाजे 560 TMC पाणी आपल्याला थांबवता येऊ शकेल। म्हणजे तरी देखील 39 TMC पाणी याच्या बाबतीमध्ये उपलब्धता आहे असं एका दृष्टीने आपल्याला बोलता येऊ शकतं। तर हे पाणी आपल्याला मराठवाड्याला कसं आणता येईल याच्या बाबतीतला आता अभ्यास जो आहे तो सुरू करण्यात आलाय। प्रत्यक्षात पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं हे तरी आता कागदोपत्री आणि जे काही फिगर्स आहेत त्याच्यावरून उपलब्ध झालंय। आणि शेवटचा बारकावा हा आहे की KWDT 1 म्हणजे तंटा लवाद 1 मध्ये आपल्याला कृष्णा बेसिन म्हणजे कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत काही बदल करायला, पाणी इकडून तिकडे न्यायला वगैरे स्कोप आहे, त्याला मान्यता आहे। परंतु KWDT 2 जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे पुढच्या काळात करता येणार नाही। त्यामुळे आपल्याला हे 16.66 TMC पाण्याच्या बाबतीत विचार करणं आणि प्रक्रिया करणं हे निश्चितपणे आता गरजेचं आहे। याच्या बाबतीतली प्राथमिक बैठक गेल्या आठवड्यामध्ये आपण पुण्याला MKVDCच्या कृष्णा खोऱ्याच्या ऑफिसला घेतली होती
आणि लवकरच आपण आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले जलसंपदा मंत्री महोदय त्यांच्यावर चर्चा झाली आहे, तर त्यांच्याबरोबर देखील आपण लवकरच बैठक घेणार आहोत. त्यांना तशी विनंती केली आहे आणि त्या बैठकीला मग मित्राचे CEO प्रवीण सिंग परदेशी असतील, जॉईंट CEO अमन मित्तल आणि जे आपले कन्सल्टंट आहेत, जे माजी सचिव आहेत जलसंपदा विभागाचे VM कुलकर्णी साहेब, हे सगळेजण आणि आत्ताचे सगळे अधिकारी आवर्जून त्या बैठकीसाठी असतील. तर आजच्या या प्रेसच्या माध्यमातून हा जो 16.66 TMCचा विषय होता, 23.66 TMC पैकी 7 TMCचा आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु 16.66 TMC हा विषय थोडासा मागे जो राहिला होता तो आवर्जून आपण ऐरणीवरती आणलाय, त्याचा अभ्यास आपण केलाय आणि टप्प्याटप्प्याने हा विषय पुढे नेण्याची आता प्रक्रिया होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सकारात्मकतेने सहकार्य करावं अशी मला विनंती करायची. आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि गरजेचा विषय आहे. हे काही मी वेगळं आपल्याला सांगायची गरज आहे मला वाटत नाही. काही आपले प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे. तुम्ही तंटा 1 आणि तंटा 2 असा उल्लेख करता की कृष्णा बेसिन मधलं पाणी अन्य खोऱ्यामध्ये घेऊन जाता येऊ शकतं का? KWDT 1 जे आहे त्याच्यामध्ये इंटर सब बेसिन किंवा इंट्रा बेसिन हे अलाउड आहे. म्हणजे आपल्याला आता K1 to K5 जे आहे इकडून इकडे करता येतं. कशामध्ये? KWDT 1 मध्ये. पण पुढचा जो लवाद आहे KWDT 2चा त्याच्यामध्ये ही मान्यता मिळणार नाही असं सांगण्यात आलंय. त्यामुळे आपल्याला जे काही 16.66 साठी करायचंय ते आपल्याला KWDT 1 मध्ये करावं लागेल. ह्याचे अजून बरेच बारकावे आहेत. आज मी सगळंच सांगून कन्फ्यूज नाही करणार, पण याचा बऱ्यापैकी आता अभ्यास झालाय. बरेच वेगवेगळे मुद्दे आपण काढलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सध्या काम चालू आहे. जी बैठक झाली पुण्यामध्ये, त्या बैठकीत नेमकं काय झालं? म्हणजे 7 TMC विषयी चर्चा झाली का? ह्या 16. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे विषय होते. एक म्हणजे सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी आणण्याच्या बाबतीतला विषय. त्याच्याबद्दल ते जे कन्सल्टंट आहेत ते नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये रिपोर्ट देऊ म्हटले होते. मग आपण कृष्णा खोऱ्याकडे MKVDC कडे जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत ते त्या दिवशी त्यांना दिले आणि त्यांना लवकर करण्याच्या बाबतीत विनंती केली. मग ते नोव्हेंबर-डिसेंबरला जे देणार होते तो रिपोर्ट, फिजिबिलिटी रिपोर्ट, ते ऑगस्टपर्यंत देतात आपल्याला. हा पहिला विषय. दुसरा विषय जो 100 किलोमीटरचा बोगदा आहे त्याच्या बाबतीत त्यांना मी अशी विनंती केली की 3 महिनेच पाणी येणार आहे. उरलेले 9 महिने त्याच्यामध्ये वाहनं किंवा गुड्स, व्हेक्युलर ट्रॅफिक किंवा गुड्स दळणवळणाच्या अनुषंगाने काय करता येईल त्याचा ते एक अभ्यास करणार आहे. तर तो एक भाग झाला. आणि दुसरा भाग जो आहे तो 16.66 TMCचा जो आपला थकीत 23.66 मधलं जे थकीत आहे त्याच्या बाबतीतली पण MKVDC मध्ये चर्चा झाली. त्यांच्याबरोबर मुद्देसूद चर्चा झाली. काही गोष्टींबद्दल ते थोडा अजून अभ्यास करणार आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे आदरणीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुढची बैठक आहे ती होणार आहे. म्हणजे 16.66 TMC साठी काही ऍक्शन प्लॅन किंवा त्याचं काही नाही, त्यासाठीच म्हणजे आपली आता प्राथमिक चर्चा झाली. इतके दिवस हा विषय थोडा बाजूला होता 16.66चा, तो आता आपण ऐरणीवरती घेतला. त्याचे सगळे बारकावे समजून घेतले आणि त्याच्या अनुषंगाने मग काही अभ्यास जो आहे तो आता सुरू केलेला आहे. त्याची पुढची बैठक जी आहे ती विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि हा विषय आपण पुढे नेऊ. दादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस दौऱ्यावर महाराष्ट्रावर त्यावेळेस त्यांनी मागे सांगितलं होतं की 23 TMC जो पाण्याचा विषय तो मिळाला तो 7 TMC पाणी जे आहे ते धाराशिवला मिळेल. 7 TMC पाणी धाराशिवला मिळेल. त्यानुसार कामही सुरू झालं. आता आपण 16 TMCचा जो विषय सांगतो तो त्याच्याशी संलग्न आहे का किंवा याच्याशी मुख्यमंत्री सध्या चर्चा झाली का? 23.66 TMC जे आहे त्याची आपल्याला सुप्रमा 2022 मध्ये काढलेली माहिती असेल. जे ऍक्च्युअल डॉक्युमेंट आहे ते GR आहे त्याच्यातले 7 TMC जे आहेत ते आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं 599 TMC याच्यावरती महाराष्ट्राचा अधिकार आहे, परंतु प्रत्यक्षात आपण वापरतोय ते साधारण 520 TMC. त्यामुळे अभ्यास केल्यानंतर लक्षात येते की पाण्याची उपलब्धता होऊ शकते. म्हटल्यानंतर आपण पुढे जावं लागेल ना. त्या दृष्टीने हे पावलं उचलतोय आपण. आता ह्याच्यात बारकावे 2-3 आहेत. तांत्रिक दृष्ट्या हे कसं होणार आहे, कायद्याच्या दृष्टीने हे कसं बसवता येऊ शकतं,
इतर काही मुद्दे निघाले तर काय, हे म्हणजे आज लगेच आपण हे म्हणत नाहीये की 16.66 टीएमसी मिळाले, मिळू शकतात हे लक्षात आल्यामुळे त्याचा आता अभ्यास आपण सुरू केलाय आणि त्याचे टप्पे आता पाडून दिलेत. पहिला टप्पा MKVDC मध्ये ते काही फिगर्स वगैरे काढतात, फॅक्ट्स फिगर्स. त्याच्यानंतर बैठक जलसंपदा मंत्री महोदयांच्या स्तरावरती होईल आणि अशी एक टप्पे जातील पुढे. आज मी एवढं कसं सांगतो, मी इतकंच सांगतोय की 16.66 टीएमसीचा विषयाला स्कोप आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. खरंच जमेल का, कधीपर्यंत होईल ह्याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये, परंतु शक्य वाटतंय म्हणून आपण ह्याच्याबद्दल आता प्रयत्न करायला सुरुवात केली. सध्या जे 7 टीएमसी पाण्याचं काम सुरू आहे ते काम नेमकं कधीपर्यंत पूर्ण होईल, कधी मराठवाड्यात पाणी मिळेल? 2-1 वर्ष हे आपण ओव्हरऑल म्हणतोय. आता साधारण 3-3.5 हजार कोटी रुपयेची कामं जी ती झालेली आहे आणि पहिलं पाणी जे ते रामदऱ्यात येणार आहे. आता तुम्ही सगळे आला होता, जिथे काम चालू आहे. पावसामुळे थोडंसं मागे पुढे होऊ शकेल, परंतु याच वर्षी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी रामदरापर्यंत आपण आणणार आहोत आणि मग पुढे कसं होतं ते बघून आपण. कामं तर सगळीकडे सध्या चालू आहेत आणि पावसाच्या अनुषंगाने थोडासा मागे पुढे होऊ शकतो. रामदरात पाणी आणण्यासाठी एक चाचणी पण आपण घेणार होतो, त्याचं काही नियोजन ते तेव्हाच झालं ना. आपण चाचणी जी ती कुठून कुठे केली, आता लोकांना ते कितपत समजलं होतं मला माहित नाही, परंतु आपण सिंदफळवरनं रामदऱ्यामध्ये पाणी घ्यायचं ठरवलं होतं. तेव्हा तसं नियोजन केलेलं होतं. काही लोकांनी विरोध केला वगैरे, पण तरी देखील आपल्या जलसंपदा विभागाने ते टेस्टिंग केलं. साधारण कधी केलं आपण? जानेवारी 2025ला ते टेस्टिंग ऑलरेडी झालं. रामदऱ्यामध्ये पाणी आणलं ना सिंदफळमधनं. तेव्हा प्रेस नोट दिली होती त्यांनी, बोललो सरांना, पण ते नाही पुढं काहीतरी केलं नाही, प्रेस नोट दिली होती आणि त्याचं काहीतरी फिल्मही केलंय, सगळं टेस्ट केलेलं. जागतिक बँकेच्या त्या अर्थसहाय्याच्या विषयामध्ये आपल्या ह्या फिजिबल आहे का, ते बसतात? त्याने जागतिक बँकेच्या माध्यमातून आपण फ्लड मिटिगेशनचं काम हाती घेतोय. त्यातला पहिला टप्पा तर मी म्हटल्याप्रमाणे लवकरच सुरू होतोय आणि जागतिक बँकेचे जे सल्लागार आहेत त्या सल्लागारांच्या माध्यमातूनच टप्पा 2 जो आहे त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट ऑगस्टपर्यंत येईल आपल्याकडे. ऑगस्ट अखेरपर्यंत. 509 टीएमसी आहे का? काय म्हणतात? पहिल्या टप्प्यात 509 टीएमसी आहे, ते वाहून जाणारं पाणी नाही, तो वेगळा विषय नाही. ते किती टीएमसी ते मी सांगू शकत नाही. 599 टीएमसी पाणी याच्यावरती महाराष्ट्राचा अधिकार आहे असं सांगतो. आणि मग त्याचं ब्रेकअप केलंय, कुठल्या म्हणजे उपखोऱ्यामध्ये किती वगैरे, कुठल्या प्रकल्पाला किती, ते तसं ठरलेलं आहे. आणि आता जे जागतिक बँकेचा अर्थसहाय्य तो वेगळा विषय आहे. त्याच्यात आपला आहे का हे समावेश? तो त्याच्यातलाच भाग आहे ना. मी परत रिपीट करतो, कोल्हापूर सांगलीवरनं येणारं पाणी हा जागतिक बँकेचा विषय आहे. 23.66 टीएमसी जो विषय आहे तो आपला राज्यातला विषय आहे, आपल्या सरकारचा विषय आहे. त्याचा त्यांनी ऑलरेडी सुप्रमा आणि शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. त्यातला एक भाग झालाय 7 टीएमसीचा. 16.66 ते आपण बघतोय. अजून काही? 12,700 कोटींची जी सुधारित मान्यता मिळाली होती ती 7 टीएमसी साठी आहे का टोटल 23 टीएमसी साठी? 12,700 कोटीची सुधारित मान्यता ती 2300 बरोबर आहे. 2300 तो GR मध्ये स्पष्ट आहे ते. हो, तेव्हा GR मध्ये 23.66 टीएमसीचा उल्लेख आहे, परंतु आपण काम सुरू करताना पहिल्या टप्प्यात 7च केलं. जे 16.66 राहिले त्याच्याबद्दलचं आता मी आपल्याला एक्सप्लेन केलं. म्हणजे ती सुप्रमा आहे ती 23.66 जायचं. हो बरोबर, पण त्यातलं 7 झालं. अडचण नाही ना, सुप्रमा आहे म्हणल्यावर. बरोबर आहे, पण त्याचे बारकावे बघावे लागतात ना. फिजिबिलिटी पाण्याची, फिजिबिलिटी नाही, आता उपलब्धता. फिजिबिलिटीपेक्षा उपलब्धता. आता कुठं पाणी उपलब्ध होईल, कसं उपलब्ध करायचं, मोठा विषय आहे. 7 टीएमसी म्हणजे कामासाठी पैशाची काही कमतरता असे आहे? सध्या काम चालू नाही, बातमीबारीच आपण बघायला गेलो होतो, तिथे काही आम्हाला काही लोक भेटले, आमच्या अजून पैसे मिळाले नाही. म्हणजे कोणाशी? कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत.
बरेच म्हणजे नाही, तुम्ही स्पेसिफिकली सांगितलं ना तर मग हे स्पेसिफिकली उत्तर देतील की चे इतके पैसे पेंडिंग आहेत, मग ते सांगतील की नाही इतके दिलेत इतके राहिले थोडं. मार्च 2025 अखेर कुठल्याही एकाही कंत्राटदाराचा ₹1 पेमेंट बॅलन्स मार्च 2025 अखेर आपण सर्वांचे सगळे सगळ्यांनी विशेष एफर्ट्स घेऊन ते पैसे आणले. आपल्याला आवर्जून पैसे उपलब्ध करून दिले. देवेंद्रजींसाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा आहे. कितीची ते सुप्रम 11,700 सुप्रमा आहे. 23 फिगर एक्झॅक्ट माहिती आहे ना, कन्फर्म करून घ्या. 23.66 जी आहे ते 11,700 कोटी. त्याच्या अंतर्गत 11,726 आणि 23.66 TMC पाण्याकरता आहेत. अजून काही नसेल तर कंट्रोल करूया. नाही पावसाळ्यात त्याची आपण टेस्टिंग चाललाय तो प्रयत्न चाललाय. पावसामुळे परत गोंधळ झाला ना. नाही तिथे पाण्यामुळे आता पाऊस मे मध्ये सुरू झाला ना, त्यामुळे जी कामं मे मध्ये होणार होती थोडीशी मागे झाली. इव्हेंट झाल्याशिवाय लोकांना पाणी आलं असं वाटत नाही. इव्हेंट ते सीएम साहेबांच्या हस्तेच इव्हेंट होणार आहे ना, चांगला मोठा प्रेस नोट करते. पॉलिटिकल प्रश्न होता. पॉलिटिकल आपला विषय काय चाललाय? तुम्ही मित्राचे उपाध्यक्ष झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये चर्चा होते बिलकुल नाही. कुठला दर्जा नाही मला. मला जे करायचे ते करण्यासाठी पूर्ण मोकळीक आहे. कुठला दर्जा पाहिजे तुम्हाला? त्याच्याबद्दल खासदार पण त्या दिवशी बोलले. अशा मोठ्या लोकांची नावही तुम्ही ते घेऊ नका. बाकीचं बोला काय असेल तुळजापूरच्या संदर्भात प्रश्न काय म्हटलं? लाडू प्रसाद देण्यात हो हो संदर्भामध्ये कधी थोडं अजून एखादा आठवडा. टेंटेटिव्हली 20 तारीख चाललंय टेंटेटिव्हली, परंतु या 1-2 दिवसात ठरेल. ते तुळजाभवानी मंदिराचा लोगो साठी काही नॉमिनेशन जवळपास आपल्या टप्प्यात आले. 16 टीम्सच्या पाण्यासाठी कसा लढा उभा राहणार, काय मागण्या केलेली आहे? आपल्या सर्वांना कल्पना आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 2014 पासून मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, निधी उपलब्ध करून दिला. आणि 2022 मध्ये आपल्याला हे देखील आठवत असेल की मराठवाड्याला 23.66 TMC पाणी देण्याचा GR जो आहे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. आपल्याला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. मूळ शासन निर्णय हा 2009चा होता, परंतु दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला अपेक्षित प्रगती झाली नव्हती, हेही वास्तव आहे. 2022 मध्ये जो GR निर्गमित झाला त्याच्या अनुषंगाने 23.66 पैकी 7 TMC पाण्याचं नियोजन जे आहे, कामाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलं आणि निविदा निघाल्या. आता काम देखील चालू आहे. यावर्षी आपण पश्चिम महाराष्ट्रातनं रामदऱ्यात तुळजापूरला पाणी आणण्याचं नियोजित केलेलं आहे. त्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे. आता हे सांगितलं असताना जे उरलेले 16.66 TMC आहेत त्या बाबतीत देखील विचार होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही गेल्या आठवड्यामध्ये MKVDCला या विषयात बैठक घेतली आणि असं लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्राला कृष्णा पाणी तंटा लवाद 1 KWDT 1च्या माध्यमातून साधारण 599 TMC पाणी हे उपलब्ध आहे. जेव्हा पाऊस काळ चांगला असतो तेव्हा असं लक्षात आलंय की आता ऐतिहासिक आपण डेटा घेतला, हिस्टॉरिक डेटावरनं असं लक्षात येतंय की क्लिअर कट 520 TMCच्या वरती पाण्याचा वापर आपल्या राज्यामध्ये होत नाहीये. 599 आपल्याला वापरता येऊ शकतं, परंतु साधारण 520 जास्तीत जास्त आपण वापरतोय. अधिक माहिती घेतल्यानंतर असं सांगण्यात आलं की काही प्रकल्प आता कार्यान्वित होणार आहेत, काम चालू आहे आणि त्यांचा जरी विचार केला तरी साधारण 560 TMC पर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला वापरता येईल. गुळाबेरीज केली तर तरी देखील ऑलमोस्ट 39 TMC पाणी हे उपलब्ध आहे असं कागदोपत्री दिसतंय.
तर हे पाणी आपल्याला मराठवाड्यासाठी काही प्रमाणात वापरण्याच्या अनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा झाली आणि काही बारकाव्यांवरती देखील चर्चा झाली. त्याचा आता अभ्यास चालू आहे आणि पुढची बैठक ही आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपले जलसंपदा मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच होईल. मित्राचे अधिकारी देखील त्या बैठकीला असतील आणि त्या बैठकीमध्ये अजून स्पष्टता आणि पुढची दिशा जी आहे ती आपल्याला ठरवता येऊ शकेल. दादा असा विषय नितीश राणे सांगितले की आमदार आणि खासदार शिवसेनेचे क्रिकेट करत असत तर मला बोलवा, मी त्यांना पाहून घेऊन म्हणजे ते नेतृत्व सक्षम नाही का असं त्यांनी सांगितलं. आजची आपली प्रेस जी आहे ना ती 16.66 TMC बद्दल आहे. या विषयाच्या बद्दल आपण परत बोलूया ना. आजच्या विषयाचं गांभीर्य नको कमी व्हायला. आपण सर्वांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अगदी 1999 पासून हा विषय किती ताकदीने पुढे आणला आपल्याला माहिती आहे आणि 85,000 हेक्टर जमीन जी आहे ती ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं महत्त्व खूप मोठं आहे. तर माझी विनंती आहे की त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी सहकार्य करावं. हे काय लगेच आज चर्चा आपण सुरू केली म्हणजे उद्या पाणी आलं असं होणार नाहीये. याच्यासाठी आपल्याला सर्वांनाच पाठपुरावा करावा लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सकारात्मकता आणि सर्वांचं सहकार्य या प्रकल्पासाठी निश्चित गरजेचं आहे. दादा ऑगस्ट एंडपर्यंत पाणी रामगोऱ्यामध्ये येणार असं आपण म्हणतो. नक्की ऑगस्ट एंडला पाणी येईल का म्हणजे तशा पद्धतीने काम सुरू आहे. आपलं नियोजन त्या दृष्टीनेच आहे, परंतु पाऊस थोडंसं लवकर आल्यामुळे काम थोडं डिस्टर्ब झालंय. थोडंफार मागे पुढे होईल, परंतु काम जे चालू आहे ते आपण बघितलंय. युद्ध पातळीवरती आहे. आपण जेव्हा गेलो तेव्हा एकदम वरचा स्लॅब टाकण्याचं काम सुरू झालं होतं. आता ते बऱ्यापैकी पूर्ण झालंय. त्यामुळे काम तर युद्ध पातळीवरती चालू आहे. सर्व अधिकारी त्याच्यावरती पूर्ण लक्ष देऊन आहेत आणि यावर्षी पाणी आणण्याचा आपला निर्धार आहेच. तुमच्या सर्वांचं सहकार्य असलं आणि आईचा तर आशीर्वाद आहेच, त्यामुळे मला खात्री आहे की होईल. दादा तुमच्या उपाध्यक्ष पदासाठी हे सगळे प्रयत्न करतात, मात्र त्या दर्जावरच येऊन कुठे राजकारण केलं जातं. राज्यमंत्री पदाचा नाही असा आरोप त्या राजकारणामध्ये मला पडायचंच नाहीये. कारण मित्रच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला जी काम करण्याची संधी दिली आहे ती एवढी मोठी संधी आहे की कोणी काही बोललं म्हणून त्याच्यावरती मी रिॲक्ट करावं असा तो विषय नाहीये. ते राज्यमंत्री पदाचा दर्जा जे लावला जातो त्याची माहिती काढून किंवा त्याच्यावर ते ट्विट केलं जातं आपल्याला. नाही, पण त्या लोकांना किंवा त्या प्रवृत्तीला तुम्ही सगळे का महत्व देता हे मला कळत नाही. सकारात्मक चांगलं करण्यावरती भर द्या ना. लोकांना 4 पैसे कसे मिळतील, त्यांचं जे काही आता दरडोई उत्पन्न आहे आपल्या जिल्ह्याचं ते कसं वाढेल हे महत्वाचं आहे. हे असले खेळ महत्वाचे आहेत. खेळ खेळायचे म्हटलं त्याला काही लागत नाही, त्याला काहीच बुद्धी लागत नाही. पण एखादं सकारात्मक काम करायचं म्हटलं, लोकांची मदत करायची म्हटलं, मोठे प्रकल्प कार्यान्वित करायचे म्हटलं त्याला वेळ द्यावा लागतो, कष्ट करावे लागतात. ज्या लोकांना हे जमत नाही ते मग अशा वायफळ बडबडी करत बसतात आणि त्यासाठी खरंच मला वेळ नाही. विकासाचा विषय निघाला म्हणून विचारतो राजकारण. नितीश राणे असं गोष्ट म्हणतायत की विकास निधीला भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्थगिती केली. काय नेमकी एक त्या बाबतीमध्ये दोनच लोक व्यवस्थित तुम्हाला सांगू शकतील. एक म्हणजे नितीशजी आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय. त्यांना आपण निश्चित विचारा आणि ते नक्की उत्तर देतील तुम्हाला. पाठपुरावा केला ते दोघेही तुम्हाला नक्की उत्तर देतील. माझ्याशी संबंधित जो विषय त्याच्याबद्दल मी देईन ना. दादा एक विषय असा आहे, वडगाव MIDCतल्या काही लोकांचे पैसे मिळाले नाही पण काही जणांनी काल तिथं आंदोलन केलं, त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी महोदयांबरोबर चर्चा झाली आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही सकारात्मक अहवाल MIDCकडे पाठवा आणि MIDCकडे आपण थोडा पाठपुरावा करू. त्यात खरी अडचण अशी झाली की जी जमीन इंडस्ट्रीसाठी वापरता येत नाही, म्हणजे दरी आहे, एकदमच ग्रेडियंट जास्त आहे, अशा जमिनीचं भूसंपादन काही अधिकाऱ्यांनी केलं. त्यांनी सुरुवातीलाच ते गाळायला हवं होतं. आता जर ते भूसंपादन झालं तर त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होते त्यांना माहिती आहे. त्यामुळे तो गोंधळ झालाय. दुसरीकडे शेतकऱ्यांवरती पण अन्याय होतोय, कारण आधी आम्ही घेतो म्हटले आणि आता नाही म्हणतायत. त्यामुळे त्यातनं सुवर्ण मध्य काढण्याच्या बाबतीमध्ये आमचा पाठपुरावा चालू आहे आणि जिल्हाधिकारी महोदयाने मी या बाबतीत बोललो होतो. त्यांच्याकडनं अहवाल देखील केलाय MIDC. ते मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संबंधित लोकांना विचारा ना, ते आपल्याला सांगतील. काही जागा आपल्याला ऑलरेडी उपलब्ध झाली आहे, त्याच्यावरती लवकरच काम सुरू करू आपण. दादा ह्याच्यामध्ये कधी सुवर्ण मध्य निघेल विकास कामाची सांगितलं ना मी त्याच्याबद्दल बोलणारा मी योग्य व्यक्ती नाहीये.
जे ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगू शकतील त्यांना विचारलेलं जास्त बरं ना. नाही, आता प्रश्न असा आहे की आपण स्थानिक आमदार आहात, हो. स्थानिक नेते आहात जिल्ह्याचे. बाहेरचे नेतृत्व येऊन जिल्ह्यात म्हणजे सांगतात की स्थगिती भाजपनं दिली आहे, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र इथं आरोप प्रत्यारोपाचं राजकारण वेगळ्या पद्धतीने होते. वस्तुस्थिती आम्हाला जाणून घ्यायची. वस्तुस्थिती जी आहे ना, मी तुम्हाला परत एक्सप्लेन खरंच अन्याय केलं. झाला. जे बोलले तेच तुम्हाला सांगू शकतील ना. मला वाटलं तर मी स्पष्ट तुम्हाला सांगेन ना. आणि परत मी रिमाइंड करतो तुम्हाला की आजची प्रेस जी आहे ती अतिशय गंभीर आणि अतिशय महत्वाच्या विषयाची आहे. त्यामुळे हे बाकीचे मुद्दे घेऊन एक गोष्ट मी सांगू शकतो की 2024-25चा निधी आणि 25-26चा निधी हा कुठे काही कमी होणार नाही, कुठे काही लॅप्स होणार नाही आणि योग्य पद्धतीने तो खर्च होईल, जनतेच्या हिताच्या अनुषंगाने खर्च होईल. याबद्दल कोणी कॉम्प्रोमाइज करणार नाही. नाही, टेंडरिंग मध्ये चितळी बंधू जे आहेत त्यांना ते टेंडर मिळालेलं आहे. आपण फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे हा लाडू जो आहे तो हाताने बनवला जायला हवा, जसा तिरुपतीला किंवा शिर्डीला असतो. आणि त्याच्यामध्ये तुळजापूरच्या स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काय पत्रकारांचा संपर्क साधलेला नाही, माहिती अधिकृत मिळते. नाही, तर मी सांगतो ना तुम्हाला, मी विश्वस्तच आहे ना. नाही, तसं नाही. अजून त्याच्याबद्दलचं फायनल डेट ठरलेली नाहीये. एकदा 20 तारीख जे काही ठरेल तेव्हा आवर्जून आपण त्याबद्दल प्रेस नोटी देऊ आणि तुम्हाला सर्वांना बोलू ना. तुमच्या हस्तेच त्या प्रसाराचं उद्घाटन करू. त्याचं काही टेन्शन घेऊ. नाही, त्यांचं म्हणणं असं की तुळजाभवानी मंदिर समितीचे जे निर्णय होतात ते कलेक्टर व्यवस्थित सांगत नाहीत किंवा सांगायचं त्यांना अधिकार नाही. जे विषय आता ही एक लाडूचा एक मुद्दा झाला, पण जनरल जे विषय महत्वाचे वाटतात ना त्याबद्दल ते करतील ना. नाही ना, लाडूचा विषय मोठाच होता. अहो, ठरलेलंच नाही ना अजून फायनल. 20 तारखेचं का 15 का कधी ते ठरवतात अजून. ते पॅकिंग तुम्ही बघितलं का, तुम्हाला आवडलं का, त्याचे कसं ठरवणार. मोठे विषय पण होते बरेच, म्हणजे कुठला ट्रस्टचे समजा बैठकी, कुठला विषय, बरेच निर्णय असतात ना तुमचे मंदिर समितीच्या बांधकामाच्या संदर्भात. तर ते सांगितलं पाहिजे प्रेसला. असं मला डिटेल्स माहित नाहीत, पण काम चाललंय व्यवस्थित. आता आपलं टनेलचं बोगद्याचं टेंडर पण झालंय. तिथे काही सहकार्यांचं काही वेगळं मत होतं, त्याच्यावर बसून जरा प्लॅनिंग करतोय. ते टेंडरही झालंय. फक्त तिसरं जे आहे म्हणजे तुळजापूर ते सोलापूर त्याच्या बाबतीत काही विषय आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. भूसंपादनाचा जरा विषय चालू आहे. तुळजापूर मंदिराच्या मुख्य गाभारा जो आहे साईज वाढवण्यात येणार आहे, काय त्या संदर्भात साईज काही वाढवण्यात येणार नाही, कारण ते राज्य संरक्षित स्मारक आहे. फक्त इतकंच आहे की आपण ESI मध्ये छत्रपती संभाजीराजे आले होते, त्यांनी देखील विनंती केली होती आणि इतरांचंही मत होतं. त्यामुळे ESIचा आपण रिपोर्ट घेतोय. आपली सगळी तयारी आता चालू आहे. त्याबद्दल आज मी बोलत नाही, त्याची वेगळी प्रेस घेतो ना, त्याची वेगळी प्रेस घेतो, पण त्याचं काम चाललंय. कमी 75 किलो शेतकऱ्याला देणं अपेक्षित असतानाही कुठलं सोयाबीन जिल्ह्यात जर बघितलं आपल्याला 7,500 कोटा मंजूर झाला, 6,500 त्यापैकी 5,500 बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध झाले. त्याच्यामध्ये बी नेटवर्कचा इश्यू झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यावर 25-26 रुपये डिपॉझिट. मी थोडी माहिती घेतो, माहिती घेऊन सांगतो. 20 किलोची बॅग मला एक SMS करून ठेवा, टेक्स्ट मेसेज, मी तुम्हाला कॉल करून सांगतो. पुढचे घेत नाही. त्याचे पंचनामे होऊन अहवाल जे आहेत ते बऱ्यापैकी शासनाकडे गेलेत. आपल्या डिव्हिजनल कमिशनरकडे जातात, तिथून पुढे जातात. त्याच्यावरती मी पुढे टप्पे होतील. त्याचं आता यावेळेस फक्त वेगळं काय होणार आहे, तर सॅटेलाइट इमेजरीचा वापर करणार आहे. काय सॅटेलाइट इमेजरी, काय उपग्रह, त्याचे फोटो जे असतात सॅटेलाइट इमेजरी बऱ्यापैकी वापरणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर बऱ्यापैकी होणार. मला आता असं नाही सांगता बऱ्यापैकी झाले. आपण लोकांना विनंती केली होती कुठं राहिलं तर सांगा म्हणून, बऱ्यापैकी झाले. तुम्ही एक SMS करा, मी डिटेल्स पाठवतो. आपण रोज अहवाल घेतोय.
आहेत, अहवाल आहे अवेलेबल आहे. एक आहे सर. आंब्याचं पीक आहे आंब्याचं पीक उभा जागेवर आहे ते पिकलेले नाही आता जेव्हा शिकायला त्यामध्ये आळ्या पडलेल्या आहेत त्याचं पंचनामा नाही शेतकऱ्याचं नाही असं कोणाचं म्हणणं असेल मला द्या ना, करायला लावून आपण पंचनामा. द्राक्षाच्या बाबतीत करतो. दादा एक विषय असा आहे काही स्नॅक्स होते ना, सांगा ना म्हणते. दादा एक शेवटचा विषय असा आहे की जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना 3 हेक्टर पर्यंत मदत केली जाईल. मात्र आता त्या हेक्टरची मर्यादा बघून 2 हेक्टर पर्यंत मदत दिली जाते आणि 13 अमाऊंटची मदत मिळत होती की 8,000 पर्यंत होती. आपण त्या संदर्भात काही माहिती घेतली किंवा दुसऱ्या प्रशासनाची हाल झाली असेल तर आपली मागणी काय? नाही काय झालेलं आहे की एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे देण्याच्या बद्दलचं GR आहे. गेल्या वेळेस त्या आपत्तीच्या अनुषंगाने अधिकची मदत द्यायचं ठरलेलं होतं आणि मग नंतर हे तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. आता शासनाने निर्णय घ्यावा लागणार आहे की अधिकची मदत द्यायची का नाही. आता सध्या जे मिळेल ते ठरलेली नॉर्म्सप्रमाणे मिळेल एसडीआरएफ एनडीआरएफची. आपली काय मागणी असेल? स्वाभाविकच आहे की मदत मिळावी, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्याबद्दल आम्ही आग्रह धरणार आहोत. थँक्यू. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.